कोल्हापूरमधल्या विशाळगडावरच्या अतिक्रमणाचा वाद अजूनही ताजा आहे. पण याच वादाच्या निमित्ताने कोल्हापूरच्या शाहू राजघराण्यातील मतभेद मात्र प्रकर्षाने पुढे आलेले आहेत. संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगडावरील अतिक्रमणाच्या विरोधात आंदोलन केलं. या आंदोलनात हिंसाचार झाला आणि त्यानंतर संभाजीराजेंच्या वडिलांनी मुलाला थेट अतिरेकी ठरवलं. एकीकडे अतिक्रमणाविरोधातली कारवाई सुरू असताना दुसरीकडे राजघराण्यातल्या या वादाने चर्चेला तोंड फुटलंय. आपण पाहूया त्या रिपोर्टमधून. शिवाजी महाराजांच्या आदर्शांचा वारसा सांगणार, शाहू महाराजांच्या पुरोगामित्वाचा अभिमान सांगणार, अंबाबाईच्या आशीर्वादाचा महिमा गाणार आणि महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा म्हणून मिरवणार कोल्हापूर. पण रविवारी याच कोल्हापूरच्या याच आदर्शाला, अभिमानाला गालबोट लागलं. किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण हटवावीत यासाठी आंदोलन झालं आणि या आंदोलनात विशाळगडापासून 8 किलोमीटर अंतरावर असलेलं गजापूर गाव उद्ध्वस्त झालं. हा विध्वंस पाहण्यासाठी पोहोचले कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती आणि ते तिथे जे काही बोलले त्यातून राजघराण्यातले मतभेद समोर आले. आम्हाला फक्त एवढेच मी सांगू इच्छितो, काल जी होती ती शिवभक्तच होती की अतिरेकी होती? त्यांच्यावर गुन्हा करा. अहो, घरात घुसून शिवभक्तच होती की अतिरेकी होती? कोल्हापूरचं राजकारण आणि कोल्हापूरच्या राजघराण्याला जवळचा संबंध आहे. संभाजीराजे छत्रपती यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास बघा. 2009 साली संभाजीराजे छत्रपती यांनी पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली. राष्ट्रवादीच्या तिकिटावर त्यांनी निवडणूक लढवली, पण त्यांचा पराभव झाला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. राज्यभर दौरे केले. न्यायालयात आरक्षणाच्या मुद्द्यावर लढा दिला. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीऐवजी तारखेनुसार राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी त्यांनी आग्रह धरला. 2014ला फडणवीसांचं सरकार आल्यावर संभाजीराजेंची भाजपशी जवळीक वाढली. 2016ला संभाजीराजे छत्रपतींची राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार म्हणून नियुक्ती झाली. 2022ला त्यांची मुदत संपल्यावर त्यांना पुन्हा संधी मिळाली नाही. तेव्हापासूनच ते संधीच्या प्रतीक्षेत होते. त्यानंतर स्वराज्य या राजकीय पक्षाची त्यांनी स्थापना केली. 2024च्या लोकसभेसाठी महाविकास आघाडीने राजघराण्यालाच तिकीट दिलं, पण संभाजीराजेंऐवजी त्यांचे वडील शाहू महाराज छत्रपतींना उमेदवारी मिळाली. शाहू महाराज छत्रपतींनी काँग्रेसच्या तिकिटावर लढणार असं सांगितलं आणि ते निवडूनही आले. संभाजीराजेंचे वडील शाहू महाराज छत्रपती हे पुरोगामी विचारांसाठी ओळखले जातात. संभाजीराजेंची भाजपशी असलेली जवळीक हे या दोघांमधील वादाचं मुख्य कारण मानलं जातं. विशाळगडावरील हिंसाचारानंतर शाहू महाराजांनी संभाजीराजेंचा निषेध करणारं पत्रकच काढलं आणि वादात आणखी एक ठिणगी पडली. ज्यावेळी शिवाजी महाराजांचा, राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा विषय येतो, कारण माझा सुद्धा अधिकार बनतो, कारण माझा सुद्धा ह्या घराण्यात जन्म झाला आहे आणि म्हणून मी स्ट्रॉंग पद्धतीने नेहमी मांडतो. आज नाही मांडले, पूर्वीच मांडलेत. रायगडच्या बाबतीत मी मांडलेत. अनेक गडकोट किल्ल्यांच्या बाबतीत माझी भूमिका ही असते. आणि ज्यावेळी गडकोट, शिवाजी महाराजांचे ज्यावेळी गडकोट येतात त्यावेळी मी अजिबात कॉम्प्रोमाइज करत नाही. संभाजीराजे छत्रपती हे 6 वर्ष खासदार होते. ते रायगड प्राधिकरणाचे अध्यक्षही होते. त्याच काळात त्यांनी विशाळगडाच्या मुद्द्यावर का आवाज उठवला नाही असा सवालही सध्या महाविकास आघाडीकडून केला जातो. पाऊनशेर नगरीमध्ये आता वर्षात दुसऱ्यांदा होणार म्हणजे त्यामध्ये काहीतरी षडयंत्रच आहे, यात काही प्रश्न नाही आहे आणि त्याला आपल्याला तोंड ह्या पुढेही द्यावं लागणार. सरकारने योग्य वेळी कारवाई करायला पाहिजे. आता भर पावसात हे अतिक्रमण काढतायत आणि त्या लोकांना मोठ्या संकटात घालण्याचं काम होतं आणि तिथं हिंदू समाज देखील राहतो. फक्त एकच समाज राहतो असा गैरसमज महाराष्ट्राचा होऊ नये आणि हिंदू आणि मुस्लिम हे त्या ठिकाणी समाज राहतात. विशेषतः कोकणातनं वर आलेली बरीच लोक तिथं राहतात आणि त्या सर्वांना अनेक वर्षापासून राहतात. त्यांना दूर करायला कोणाचीच तक्रार नाही, पण भर पावसाळ्यात ही अतिक्रमण काढणं हे थोडंसं मानवतावादी दृष्टिकोनातून योग्य नाही. नंतर काढा किंवा आधी काढायलाच पाहिजे होती, आधीच काढायला पाहिजे होती.
विशाळगडावरचं अतिक्रमण हा सध्या राजकीय मुद्दा बनलाय. संभाजीराजेंनी केलेल्या आंदोलनात अतिक्रमणांवर नाही तर गोरगरिबांच्या घरांवर दगडफेक झाली. या संपूर्ण प्रकरणानं पुरोगामी शाहू घराण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाली आहेत आणि याच प्रश्नांमध्ये राजे विरुद्ध महाराज या वादाची भर पडली आहे. राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.